तर कर्मचाऱ्यांचा होऊ शकतं, पण गुंतवणूकदारांचे पैसे गेले तर त्या कंपनीचं रिव्हायवल अशक्य. कंपनी बचाव. एक हार्श यू माइट हॅव टू रिमूव्ह ऑल द पीपल. बरोबर, हा एक महत्वाचा आहे. राईट. बट सेव्हिंग द कंपनी इव्हेंच्युअली विल हॅव देम ऑन बोर्ड अगेन समटाइम. ग्रेट. गुंतवणूकदारांचे पैसे, गुंतवणूकदार रोजच्या रोज तुमच्या सोबत नसतात. त्यांचा इंटरेस्ट फक्त पैसे आजचे उद्या दीडपट झाले पाहिजे, दुप्पट झाले पाहिजे. ही कंपनी सोडली ना तर त्यांच्या छातीत डोकं टाकून युनियन लीडर रडले होते. युनियन लीडरची गोष्ट करतो की एखाद्या कंपनीमध्ये एक खूप वरची पोझिशन रिकामी झालेली आहे, ओके, पण त्या कंपनीतला कोणीही खरं तर त्या पोस्ट साठी लायक नाहीये तितका, तर त्यावेळेला बाहेरनं माणसाला आणशील का तिथल्याच जो सर्वात वरच्या पोस्टला असेल त्याला वरती करशील? पण आपण दोन्ही गोष्टी, यू कांट हॅव बोथ द थिंग्स. यू कांट हॅव द केक अँड ईट इट टू. जर का कोणीच लायक नाहीये त्या पोस्टसाठी तर ती पोस्ट वेगळीच आहे किंवा वेगळी बनवण्यात आली आहे. आणि वेगळी पोस्ट जेव्हाही बनवतो किंवा वेगळी असली तर टॉप मॅनेजमेंटला कॉन्फिडन्स मध्ये घ्यायलाच पाहिजे. जगामध्ये आज सगळ्यात जास्त कमतरता कसली आहे? चांगल्या नेत्यांची कमतरता आहे की चांगल्या नियम पाळणाऱ्यांची कमतरता आहे? लीडरशिप की फॉलोअरशिप, कसली कमतरता आहे? जब कुछ नहीं हो रहा है तब सबसे डेंजरस सिच्युएशन. प्रगतीसाठी माणसाने स्वार्थी असणं गरजेचं आहे की परार्थी असणं गरजेचं आहे? म्हणजे स्वतःचा विचार की समूहाचा विचार प्रगतीसाठी? त्याला म्हणतात कोलॅबरेशन. ओके. पुरतं त्याच्यासोबत सलोख्य करायचं, कारण की भौतिक प्रगती हवी आहे. इट इज देअर टिल द नेक्स्ट प्रमोशन इन्क्रीमेंट ओनली. पुढच्या एप्रिल मे पर्यंतच येते. त्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने वागावं.